नमस्कार. एका अतिशय गंभीर विषयाबाबत हा माझा संदेश आहे. प्रथमतः मी स्पष्ट करू इच्छितो की माझा हा संदेश राजकीय हेतू प्रेरित अजिबात नाही आहे. तर आजकाल जे हवेमध्ये प्रदूषणाची जी पातळी वाढलेली आहे, जी आपण रोज माध्यमांवर बघता बातम्यांमध्ये, की सिव्हिअर धोकेदायक पातळीवर पोचलेली आहे. आणि त्याबाबत जो निष्काळजीपणा होत आहे, खास करून मी ज्या ठिकाणी राहतो नेहरूनगर कुर्ला पूर्व इथे, त्या ठिकाणचं आहे. काही दृश्य पाठवतो मी तुम्हाला, ते एकदा बघून घ्या. यात 2-3 इमारतींचे फोटो आहेत. हा जो परिसर आहे तो नेहरूनगर कुर्ला पूर्व येथील विद्या बँक जी आहे त्या परिसरातील आहे. बरोबर नाका आहे जो नेहरूनगर बर्गे मार्गावरनं नेहरूनगर केदारनाथ मार्ग जो आहे, मंदिर मार्ग आहे, त्या ठिकाणी जो येण्याचा रस्ता आहे, त्या ठिकाणी 3 इमारतींचं काम चालू आहे. आपण पाहाल, एकाही इमारतीवर किंवा इमारतीचं बांधकाम चालू असताना माननीय उच्च न्यायालयाने किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने किंवा महानगरपालिकेने जी नियमावली बनवलेली आहे त्याचं पालन होत नाही. त्या सगळ्या गाईडलाईन्स सरळ पायदळी तुडवल्या जातात. आता विषय असा आहे की अशा विकासकांना जो परवाना दिलेला आहे बांधकामाचा, तो बांधकामाचा परवाना आहे का तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा त्यांना परवाना दिलेला आहे. त्यातही एक जी इमारत आहे 38 क्रमांक, पार्सन डेव्हलपर्स म्हणून आहे, ते त्यांचं काहीतरी अंशतः जी इमारत आहे ती झाकलेली आहे. दुसरी इमारत आहे 70 नंबर, त्याबाबत एवढं बोलता येणार नाही कारण अगोदरच तिकडचे जे रहिवासी आहेत ते त्यांच्या निवासासाठी झगडत आहेत गेली कित्येक वर्ष. त्यांचा जो विकासक आहे तो त्यांना व्यवस्थित सहकार्य करत नाही. त्याच्या बाजूची जी इमारत आहे 68 नंबर, राघवराज, हा म्हणजे सहकारी जावई आहे का सरकारी जावई आहे का, कोण हा नक्की कोण आहे हा विकासक? गेल्या वर्षी या ठिकाणी एक अपघात घडला होता जेव्हा पायाचं उत्खनन चालू होतं मातीचं. साधारणतः आपण बघतो की जेव्हा पाया खणला जातो तेव्हा त्या ठिकाणी प्रथम एक सिमेंटची एक भिंत उभी केली जाते, कॉन्क्रीटची चहूबाजूनी, आणि मग तो मधला मातीचा जो आहे भराव तो काढला जातो. माती गडची खणली जाते पाया टाकण्यासाठी, जेणेकरून आजूबाजूची माती सरकू नये किंवा इतर इमारतींना धोका होऊ नये. कुठल्याही प्रकारचं ते कॉन्क्रीटचं भिंत उभी न करता या विकासकांनी पायाच्या बांधकामासाठी उत्खनन चालू केलं आणि आजूबाजूच्या इमारतीजवळची माती ढासळली. मला वाटतं 5ची इमारत आहे, तिचा पंप हाऊस तो ह्याच्यात आला आणि ती इमारत थोडीशी कल्ली वगैरे, ज्या JCB लावून जे मातीचं उत्खनन चालू होतं तोही खाली गेला आणि मग तो तसाच त्याच्यावर रातोरात डंपर वगैरे आणून माती भरून तो बुजवला गेला. अशा प्रकारे अतिशय निष्काळजीपणे काम केलं गेलं. याबाबत कोणता गुन्हा दाखल केला गेला याच्यावर? त्याच्यानंतर गेल्या महिन्यामध्ये 8व्या माळ्यावरून एक मजूर खाली पडून त्याचा मृत्यू झाला. संरक्षक जाळी नंतर लावली गेली, जी खाली संरक्षक जाळी लावली जाते अपघातात होऊ नये किंवा जे काही प्रोटोकॉल आहेत कामगारांच्या संरक्षणासाठी ते तिथे अजिबात पाळले जात नाहीत. त्यांना सुरक्षा बेल्ट वगैरे देणं. माहिती नंतर आम्हाला अशी मिळाली की जो मजूर त्याचा मृत्यू झाला तो बांगलादेशी होता.
आता तो बांगलादेशी आहे, म्हणजे तिकडच्या मजूरचा बांगलादेशी असेल तर हा अतिशय गंभीर विषय आहे परदेशी नागरिक प्रतिबंधक कायद्यानुसार, की त्यांना कामावर कसं ठेवलं जातं, त्यांची ओळख न पटवता, त्यांचा आधार कार्ड न पटवता. आता तो जे काही काम चालू आहे, इमारतीला अजिबात त्यांनी झाकलेलं नाही. इमारतीचं काम चालू असताना जे हवेमध्ये मातीचे कण किंवा जे काही सुरक्षा नियम करायला पाहिजेत प्रदूषणाविरोधी, ते अजिबात पाळले जात नाहीत. मग आमचं प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतं, आमच्या तपास यंत्रणा काय करतात, आमची महानगरपालिका काय करते, तुमचे जे हवेच्या प्रदूषण मापक जी यंत्रे आहेत ती काय कवर लावून ठेवलेली आहेत का, फिल्टर लावून, त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळत नाही. तुमची भरारी पथकं काय करतात. पहाटेपासून हा माणूस काम चालू करतो आणि रात्री उशिरापर्यंत याचं काम चालू असतं. आजूबाजूचा सगळा विभाग जो आहे तो रहिवाशी आहे आणि त्यांची अजिबात काळजी घेतली नाही. त्यांची झोपमोड केली जाते. अपरात्री कामं केली जातात, मोठ्याने आवाज केला जातो, लोक तक्रारी करतात 100 नंबर किंवा पोलीस कंट्रोलला, पण स्थानिक पोलीस स्टेशनचे कोणी व्यक्ती तिकडे जात नाहीत. त्याचे माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स पण आलेले आहेत. आता ही जी लोक आहेत, जी दवाखान्यात लाईन लावणारी किंवा तिकडची रहिवाशी मंडळ, जी त्यांना अधिकार माहीत नाही स्वतःचे, आपल्या स्वतःच्या तक्रारी कशा पोचवायच्या. मग तिकडचे लोकप्रतिनिधी आहेत, तिकडचे प्रत्येक राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत हे काय करतात, यांच्या तोंडावर कुठली पट्टी बांधली गेलेली आहे. पोलीस प्रशासनाला काय समस्या आहे याच्यामध्ये, महानगरपालिका प्रशासन काय करते, प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते. त्या रस्त्यावरनं चालणं मुश्किल झालेलं आहे लोकांना. मग हा राघवराज बिल्डर नक्की आहे कोण. आणि त्यावेळी पण जेव्हा हा अपघात घडला होता माती खचण्याचा, तेव्हा काही बाउन्सर्स वगैरे बोलवले गेले होते. दादागिरी कोण करते आणि कशा प्रकारे दादागिरी खपवून घेतली जाते. 48 तासाचा तुम्हाला वेळ दिला जातो आहे सगळ्यांना. जे कोण संबंधित प्रशासक आहे याबाबत, याच्यावर काय तो निर्णय घ्या आणि पहिल्या या गोष्टीला चाप लावा. आणि हा जो माजलेला जो विकासक आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आमच्याकडे दुसरे मार्ग आहेत. कारण ज्या काही प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे यायला लागल्या ते हतबल आहेत. तो पूर्ण जो विभाग आहे तो रहिवासी आहे. लोक तिकडे राहत आहेत, त्यांच्या घरात धुरळा येतो आहे, माती येते, त्याला श्वसनाचे विकार होत आहेत, त्यांना घशाचे विकार होत आहेत. मनुष्यांच्या तिकडच्या राहणाऱ्या लोकांचा जीविताचा प्रश्न उत्पन्न केला आहे या विकासकाने. अपघात घडत आहेत, बांगलादेशी नागरिकांना तिकडे कामावर ठेवलं जातं आहे, कुठलेही सुरक्षा नियम पाळले जात नाही आहेत. बांधकाम करण्यासाठी बाजूचीच बिल्डिंग आहे, दुसरा विकासक काम करतो आहे तिकडे, त्यांनी संपूर्ण ती इमारत झाकलेली काम करतो आहे, तो झाकून काम करतो आहे. याचा राडारोडा खाली पडतो आहे, रात्री अपरात्री काम करतो आहे कोण हा. याला सगळ्यांनी डोक्यावर बसवले का, दत्तक घेतले का, यांनी सगळ्या तोंडावर पट्ट्या बांधल्यात का, तुम्ही तुमच्या तोंडावर पट्ट्या बांधून घेतल्यात. या गंभीर विषयावर पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा त्यांचे कोणी पदाधिकारी असतील, भरारी पथक असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, यांनी कडक कारवाई करावी. याचा बांधकाम परवाना रद्द करावा. पहिली गोष्ट. माझी त्या ठिकाणी जे रहिवासी आहे, ज्यांची इमारत आहे बांधली जाते, त्यांच्यासोबत पूर्ण आस्था आहे, त्यांच्याविषयी माझ्या मनात कुठला हेतू दुसरा भाव नाही आहे. पण ते बांधकाम होताना जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतर नागरिकांना मोठा त्रास होत असेल, लोकांचे बळी घेतले जात असतील, इतर इमारतींना मोठ्या प्रमाणावर जर धोका उत्पन्न केला जात असेल, तर याची खबरदारी आणि याची जाणीव प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, याची नोंद प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि यासाठी राघवराज बिल्डरवर कारवाई व्हायला पाहिजे. नाही झाली तर आमच्याकडे मार्ग आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायालयाकडे जाणं, माननीय न्यायालयाकडे जाणं हा मार्ग नाही. पण ज्या ठिकाणी तुम्ही अपयशी ठराल आणि तुम्ही डोळे बंद करून घ्याल, तर तुमचे डोळे उघडण्याकरता माझ्याकडे दुसरा मार्ग आहे. मला एवढंच म्हणायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.